ठाणे जिल्ह्याचं त्रिभाजन होण्याची चर्चा काही वर्षापूर्वी सुरू होती आणि त्यामध्ये दुभाजन झालं। त्यात पालघर जिल्हा हा वेगळा करण्यात आला आणि त्यावेळी त्रिभाजन होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असतील, माजी खासदार आनंद परांजपे असतील, त्याचप्रमाणे आमदार किसन कथोरे असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळी प्रयत्न केला होता। मात्र राज्य शासनाने ठाणे जिल्ह्याचं त्रिभाजन करण्याऐवजी दुभाजन केलं होतं आणि आता पुन्हा ठाणे जिल्हा हा कल्याण जिल्हा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आपल्यासोबत स्वतः आमदार किसन कथोरे आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। साहेब, काय सांगाल? पूर्वीचा इतिहास सगळा तुम्हाला माहितीच आहे। ठाणे जिल्ह्याचं त्रिभाजन होणार होतं, मात्र दुभाजन झालं आणि पुन्हा आता चर्चा सुरू झालेली आहे कल्याण जिल्हा वेगळा होण्याची, आणि त्याचा तुम्ही पाठपुरावा केला। नेमकं काय एकूण सगळा पाठपुरावा आहे आपला? ठाणे जिल्ह्याचं विभाजन नाही, त्रिभाजन व्हावं ही पहिल्यापासूनची माझी मागणी मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असल्यापासून होती। त्यावर शासनाने पिंगुळकर समिती, कोकण आयुक्त होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली। त्यांनी सुद्धा 3 जिल्हे व्हावेत अशा प्रकारचा अहवाल शासनाला दिला, पण शासनाचं म्हणणं असं होतं का एकदाच एवढा मोठा बोजा शक्य होणार नाही आणि म्हणून त्या टायमाला 2 केले। आत्ताची परिस्थिती तर अगदी हाताबाहेर चाललेली आमची। शहरी भाग एवढा मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये वाढतोय की या सगळ्या महापालिकेचा बोजा, नगरपालिकेचा बोजा, त्याला ग्रामीण भागाला कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळते आणि त्यामुळं ग्रामीण भागाच्या एवढ्या लांबून येणाऱ्या लोकांना ठाण्याला गेल्यानंतर खूप अडचणींना सामोरं जावं लागते आणि यासाठी खऱ्या अर्थाने कल्याण जिल्ह्याची मागणी ही पहिल्यापासून आम्ही घेतलेली आहे, ती आता पुढं आणलेली आहे। या राज्याचे मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत आणि माझी मागणीच ती आहे की जिल्ह्याचं नेतृत्व असल्यामुळं राज्याला जर नेतृत्व आमचा ठाणे जिल्हा देऊ शकतोय तर ठाणे जिल्ह्याच्या नेतृत्वाने कल्याण जिल्हा करावा ही माझी आग्रही मागणी आहे। कालच्या DPCमध्ये सुद्धा मी तो ठराव मांडला। पालकमंत्र्यांनी सांगितलं आपण सगळेजण मिळून मुख्यमंत्र्यांना भेटू आणि त्याच्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायला मला आनंद वाटेल की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर चांगलं मत दिलेलं आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हा कल्याण जिल्हा करू आणि आम्ही तो घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। कशा पद्धतीने विभाजन असणार आहे? कारण की आता तालुक्यांचा प्रश्न असणार आहे, तर कसं विभाजन असेल जर कल्याण जिल्हा जर झाला तर? 18 विधानसभेचे मतदारसंघ येतात, त्याचबरोबर बाजूला असलेला कर्जत तालुका हा अलिबागला जोडलेला आहे। खरं म्हणजे कर्जत तालुक्याला कल्याण फार जवळ आहे अलिबागपेक्षा। कल्याणमध्ये तो तालुकासुद्धा कर्जत तालुका आला तर अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा आणि त्या पद्धतीने हा जिल्हा तो सुद्धा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा होतोय, पण तरीसुद्धा ग्रामीण भागाचा त्याच्यावर चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी नागरिकांना सोयी होतील आणि कल्याण रेल्वेने जोडल्यामुळं सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा तो ठिकाण होऊ शकतो। कशा पद्धतीने नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो भविष्यात? खरं म्हणजे आज जर आपण पाहिलं शहरीकरणाचा एवढा मोठ्या प्रमाणात आहे, सगळे डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी जाणारा वर्ग जो आहे, मोठे मोठे बिल्डर असतील, विकासक असतील, यांना नेहमीच जिल्ह्याला कामं लागत असतात आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागातला जो माणूस आमचा जातो त्याला कुठेतरी दुजाभाव होतो आणि त्यांच्यावर अन्याय होतो। त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा यासाठी हा जिल्हा व्हावा। नक्कीच अशा पद्धतीने ही मागणी जी आहे ती आमदार किसन कथोरे यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिलेला आहे आणि काही दिवसामध्येच कल्याण हा वेगळा जिल्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुरेश काटे, ABP माझा, बदलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।